अजून 2-3 प्रश्न आहेत. ओके, पुढला प्रश्न विचारा. ओके पुढला प्रश्न विचारा. ओके साहेब, मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही, पण कायदा हातात घेतल्यास कुणाचाही मुलायचा ठेवणार नाही असं अजितदादांनी म्हटलंय. जरांगे नाही प्रकारे इशारा दिला. अजितदादा आणि जरांगे पाटील ते पाहून घेतील आणि जरांगे समर्थ आहेत उत्तर द्यायला. साहेब, आता आपलं अधिवेशन होणार 23 तारखेला. हा महत्त्वाचा विषय. उद्धव साहेब कारा मंदिरात पण येणार आहेत. कशी सर्व तयारी कसं बघा, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल स्वतः जाहीर केलं आहे मुंबईत नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये 22 आणि 23 तारखेला शिवसेनेचा राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक असे 2 सोहळे होणार आहेत. 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. प्रधानमंत्री मोदी करत आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. राम मंदिर होणं, उभं राहणं आणि लोकांसाठी खुलं होणं हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे आणि होता. त्या राम मंदिरासाठी ते व्हावं म्हणून शिवसेनेनं केलेला त्याग आणि संघर्ष याची नोंद इतिहासाच्या पानापानावर आहे. त्या राम मंदिरासाठी हजारो शिवसैनिक करसेवक म्हणून गेले. त्यांनी तिथे करसेवा केली. त्या संघर्षात त्यांना अटका झाल्या, तुरुंगवासात गेले. आमचे अनेक खासदार, आमदार, शिवसैनिक आणि असंख्य शिवसैनिकांना बंदुकीच्या गोळ्यांचा सामना करावा लागला. कोठारी बंधू हे शिवसैनिक होते, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आमचं ते भावनिक नातं कायम आहे. म्हणूनच त्या दिवशी आम्ही 22 तारखेला प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पंचवटी क्षेत्रामध्ये